आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। बिळूर जिल्हा परिषद गटातील नागरिकांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरता हे शेवटचं मतदान ठरणार, आमदार गोपीचंद पडळकर यांचा विश्वास। बिळूर जिल्हा परिषद गटातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ महासभेचं आयोजन करण्यात आले होते। यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी या गटातील ही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अखेरची असून या ठिकाणी नगरपंचायतीची निर्मिती करून मोठा निधी आणण्याचा विश्वास वर्तवल्यानं सर्व नागरिकांच्या मध्ये आनंदाची लहर पसरल्याचं दिसून येत आहे। चला तर ऐकूया त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया। एक आहे बिळूर, दुसरा आहे संघ, तिसरा आहे उंदी। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी केली आहे की आमच्या 3 गावांना तुम्ही नगर पंचायत म्हणून घोषित करा आणि नगर पंचायत करण्यामुळे तुमच्या आता शेतात जाणाऱ्या रस्त्यांचे जे वांदे सुरू आहेत, आम्हाला मुरमीकरण द्या, आम्हाला खडीकरण द्या, आम्हाला डांबरी द्या, आम्हाला कॉन्क्रीट करून द्या। आपल्याला या ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी देण्याला काही मर्यादा आहेत आणि ह्या मर्यादा जर संपवायच्या असतील तर नगर विकास खातं आपल्याला पर्याय आहे की जेणेकरून नगर पंचायत बिळूर झाली तर पुढच्या 5 वर्षामध्ये किमान 100 कोटीची कामं आपल्या गावात करता येतील। मग पर्याय योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे का अयोग्य आहे? हात वर करून सांगा योग्य आहे का अयोग्य आहे? तर पाणीपट्टी घरपट्टी वाढणार आहे बरं का, मला परत शिव्या देऊ नका। थोडी वाढेल, सुविधा झाल्यानंतर आपल्याला पाणीपट्टी घरपट्टी द्यायला काय अडचण वाटत नाही। परंतु आता आपल्याकडे एवढ्या अडचणी आहेत, ग्रामपंचायतीकडे निधी या गावाच्या मानानं जो येतो 15वा वित्त आयोग, तो गावाच्या मानानं पुरेसा होत नाही आणि म्हणून नवीन आपल्याला विषय हातामध्ये घ्यावे लागतील, त्याशिवाय आपलं गाव डेव्हलप होऊ शकत नाही। आता 2 विषय खूप महत्वाचे आहेत। आपल्या झडपी सीटची तर काही अडचण नाही, पण भैरप्पा मासाळ साहेबांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून तिकीट दिलंय आणि मग काय घड्याळ असं कसं काय झालं, तर हा विषय जेव्हा आमच्या समोर आला आणि काही चर्चा करूनच आम्ही केला होता, ते म्हणजे भैरप्पा मासाळ हे खूप चांगले कार्यकर्ते आहेत, लोकांची कामं करणारा माणूस आहे, त्यांनी इथं गावचं सरपंच म्हणून काम केलंय आणि ते जिल्हा परिषदचे काँग्रेसचे उमेदवार आहेत। आणि मग जर आपण त्यांच्याकडे तिकडे घेतलं तर आपण आम्ही त्यांना बोलावलं, ते म्हणजे आम्हाला झडपीच पाहिजे। म्हणून झडपी कशी देणार, आमच्याकडे झडपी काका आहेत, त्यांना तिकीट द्यावं लागेल। म्हटलं तुम्हाला देता येणार नाही, मग त्यांना समजावून म्हटलं तुम्ही पंचायत समितीवरती तयार व्हा आणि पंचायत समितीची उमेदवारी त्यांना दिल्याच्या नंतर लिंगायत समाजाची भूमिका अशी आली की बाबा आमची जागा आहे आणि मग तुम्ही का त्यांना देताय। मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, असं आमच्या कोणाच्या डोक्यामध्ये नव्हतं। त्यांना आमच्याकडे घ्यायचं तर त्यांना काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून त्यांना जबाबदारीने पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे। आणि आपल्या तालुक्यामध्ये लिंगायत समाजाला 7 पंचायत समितीच्या जागा दिलेल्या आहेत। एक डफळापूर पंचायत समिती गण, खोजनवाडी पंचायत समिती गण, मुचंडी पंचायत समिती गण, दरीवडची पंचायत समिती गण, गिरगाव पंचायत समिती गण, उमदी पंचायत समिती गण आणि जाडर बबला पंचायत समिती गण। तुम्ही गावाचं बघू नका, तालुक्याचं बघा। तालुक्यामध्ये सर्वांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। 3 जिल्हा परिषदचे सदस्य आणि 7 पंचायत समितीचे सदस्य, हायेस्ट तिकीट डॉक्टर राणे साहेबांनी दिलेले आहेत। त्यामुळं चिंता करू नका, असं इकडे एक मतदान तिकडे एक मतदान असं करू नका। माझी विनंती आहे तुम्हाला, भारतीय जनता पार्टी येते, भारतीय जनता पार्टी। आणि मग कामाचं तुम्ही आम्हाला बोला, आम्हाला विचारा, आम्ही कामं करायला तयार आहे, आम्ही कामं केलेली आहेत आणि आम्ही कामं करणार आहोत। त्यामध्ये कुठलीच कसलीच अडचण येणार नाही, बिळूर साठी तर अजिबातच येणार नाही। आता दुसरा विषय आम्ही पुढे आणलाय की जत ही दुष्काळी भूमी म्हणून लोक सगळे बघतात, अरे जत मध्ये दुष्काळ, जत मध्ये दुष्काळ। आणि म्हणून आम्ही अधिकाराने सांगतोय 2 वर्षानंतर जत तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणण्याची या महाराष्ट्रामध्ये कुणाची हिंमत होणार नाही, असं आम्हाला काम करायचं आहे। 2026च्या डिसेंबर मध्ये संघच्या तलावात आम्ही पाणी सोडतोय, संघच्या तलावात पाणी। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।